जय मल्हार चॅनलचा सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। राज्यातील खावटी अनुदान योजनेच्या अनुदानाचा वितरणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी शुभारंभ करण्यात आला। राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲडव्होकेट केसी यांच्या प्रमुख उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ करण्यात आला। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुसूचित जमातीसाठी जाहीर केलेल्या पॅकेज अंतर्गत खावटी अनुदान योजनेच्या निधी वितरणाचा शुभारंभ आज दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनी त्याचा शुभारंभ केला। यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार ॲडव्होकेट केसी पाडवी उपस्थित होते। कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आदिवासी जमाती सर्वात जास्त प्रभावित झाली आहे। आदिवासी जमातीत मजुरांची संख्या जास्त असल्याने अशा परिस्थितीत त्यांना खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 13 एप्रिल 2021 रोजी जाहीर केलेल्या कोरोना मदत पॅकेज अंतर्गत या निधीचे वाटप आज दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनापासून करण्यात येणार आहे। राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲडव्होकेट केसी पाडवी यांनी सांगितले की कोविड-19च्या साथरोगामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि कडक निर्बंधामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा फटका बसलेल्या राज्यातील आदिवासी कुटुंबांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू तसेच आर्थिक मदत पुरवण्याची खावटी योजना पुनर्जीवित करण्यात आली असून रोख रक्कम आणि किराणा वस्तूंचे वितरण असे या योजनेचे स्वरूप आहे। दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात निधीचे वितरण लाभार्थ्यांना आणि त्यांच्यामार्फत करण्यात येणार आहे। या कार्यक्रमास राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी विकास विभागाचे सचिव तसेच राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲडव्होकेट केसी पाडवी उपस्थित होते। या योजनेत आदिवासी विकास विभागाची खावटी कर्ज योजना 2013 नंतर बंद झाली होती। या योजनेऐवजी कोरोना कालावधीसाठी खावटी योजना ही सुरू केली। या योजनेत लाभार्थी आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंसोबत रोख पैसे देण्यात येणार असून यासाठी सुमारे 486 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून प्रति कुटुंब एकूण 4,000 रुपये देण्यात येणार असून त्यापैकी 2,000 रुपये पात्र लाभार्थी कुटुंबांना बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येणार असून उर्वरित 2,000 रुपये किमतीचा किराणा वस्तू देण्यात येणार आहे। त्यामध्ये मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, उडीद डाळ, तूर डाळ, साखर, स्वयंपाकाचे तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहापत्ती या वस्तूंचा समावेश आहे। या योजनेत पहिल्यांदाच अतिमागास प्रवर्गातील कातकरी, माडिया, कोलाम यांचा समावेश केला गेला आहे। राज्यातील साधारणपणे 11,55,000 आदिवासी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी असतील। किराणा वस्तू आणि रोख रकमेच्या माध्यमातून प्रत्येक पात्र कुटुंबाला 4,000 रुपये प्राप्त होतील। या योजनेच्या माध्यमातून सर्वत्र विखुरलेल्या आदिवासी जमातीची माहिती घरोघरी जाऊन पहिल्यांदाच संकलित करण्यात आली असून या संकलित माहितीचा उपयोग भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी करण्यात येईल। महाराष्ट्रातील सुमारे 12 लाख आदिवासी कुटुंबांपर्यंत एकाच वेळी पोहोचणारी ही पहिलीच योजना आहे। यात नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास तळोदा प्रकल्पांतर्गत सुमारे 84,000 लाभार्थी, त्यात अक्कलकुवा, धडगाव आणि तळोदा तर नंदुरबार प्रकल्पांतर्गत 71,000 लाभार्थी असून त्यात नंदुरबार, नवापूर आणि शहादा येथील लाभार्थी असे जवळपास नंदुरबार जिल्ह्यातील 1,55,000 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। 2000 म्हणजे 1978 पासूनच खावटी कर्ज देण्याचे आणि 2004 ते 13 मध्ये जे काही खावटी कर्ज देण्याची भूमिका होती त्याच्यात 11,80,225 लाभार्थ्यांनी लाभ घेतलेले कर्ज म्हणून। परंतु त्यानंतर आत्ता खावटीमध्ये या महामारीच्या कोरोनाच्या महामारीमध्ये आम्ही असं ठरवलं की कर्ज न देता ही बंद पडलेली योजना 2013 मध्ये बंद पडलेली योजना पुनर्जीवित केली आणि आता या कोरोना पिरियडमध्ये कर्ज न देता अनुदानित द्यावं म्हणून ठरलं आणि 12 ऑगस्टला कॅबिनेटने मंजुरी दिली। 9 सप्टेंबरला GR निघाला आणि त्यानंतर याची प्रोसेस सुरू झाली। नंतर मग काय म्हणतात त्याला टेंडर प्रोसेस करावी, सगळं करावं असं असताना मग थोडंसं कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत झाला। मग ही योजना पुढच्या वर्षी घ्यावी आणि नेमकं मग आता परत कोरोनाचं पेशंट वाढायला लागले म्हणून मी यावर्षी 31 मार्चच्या अगोदर मुख्यमंत्री महोदय, DCM मंत्रिमंडळाचे सगळे सहकार्याने विनंती केली। CM आणि DCM या दोघांनी मंजुरी दिली आणि हा पैसा 31 मार्चच्या अगोदर दिला। मला माझ्या खात्याकडे 482 कोटी दिला आणि आज
मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते थोरासाहेब हजर होते आणि सगळेच आपले सहकारी हजर होते. आज शुभारंभ झालेला आहे. आपण जो प्रश्न विचारला की किती लाभार्थ्यांना लाभ मिळेल, तर महाराष्ट्रातले 12 लाख कुटुंबांना लाभ द्यायचा आहे. त्यात 2,000 कॅश आणि 2,000 खावटी. त्याच्यात कडधान्य असतील आणि भारत सरकार असेल, राज्य सरकार असेल, गहू तांदूळ तर दिले जातील, परंतु आमच्यामध्ये जे 6 प्रकारच्या डाळी आहेत, तेल, मीठ, मिरची, अगदी मसाला, साखर, चहापत्ती, तेल, हे सुद्धा त्याच्यात इन्क्लूड आहे. आणि निश्चितपणे आज 2-2 हजाराचं ऑनलाईन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आज त्यांच्या अकाउंटला पैसे टाकले गेले. या 6-7 दिवसात त्यांना पैसे मिळतीलच, कारण ते ऑनलाईन जरी टाकले असले तरी ते 6-7 दिवस जातात आणि निश्चितपणे त्याच्यापर्यंत 12 लाख, म्हणजे कदाचित आज 10 लाख लोकांना जाईल. काहींचं टेक्निकल काही प्रॉब्लेम्स असतील, परंतु 12 लाख आहेत लाभार्थी, तेवढेच आहे. म्हणजे नाही तर परत तुम्ही म्हणाल की 2 लाखाचं काय झालं, तसं काही नाही आहे. टेक्निकल काही मुद्दे असतात म्हणून ते 2 लाख असतील, परंतु 10 लाख लोकांना ह्या 6-7 दिवसात निधी मिळेल. आणि टेंडर प्रोसेस सुरू आहे. टेंडर प्रोसेसमधलं मला तर आज उद्या ते वर्क ऑर्डर मिळेल. वर्क ऑर्डर मिळाल्याबरोबर या 15 दिवसात खावटी देखील त्यांच्या घरोघरी पोहोचवण्यासाठी सगळी यंत्रणा काम करते. माझ्या खात्यातले सगळे अधिकारी कर्मचारी कामाला लागलेले आणि निश्चितपणे खावटीही मिळेल आणि आर्थिकही मिळेल. परंतु आर्थिक आल्यानंतर या महामारीच्या कोरोनासारख्या पिरियडमध्ये इतर कुठलाही दुरुपयोग होऊ नये. घरातलं आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी आपण 2 वेळेचं जेवण आपल्या बालकांना मिळावं, आपल्या घरातल्या लोकांना जेवण मिळावं, यासाठी त्याचा वापर करावा असं आपल्या माध्यमातून लोकांनाही विनंती करतो. आणि लवकरच खावटीसुद्धा आपल्याला मिळेल असे आपल्या माध्यमातून लोकांना. जे काही टेंडर प्रोसिजर झाली त्याच्याबद्दल विरोधी पक्षांनी काल परवा प्रश्न उपस्थित केले. सगळ्या दराने सगळे भाव घेण्यात आले असं विधान परिषदेचे विरोधी पक्षाने प्रवीण दरेकरने आरोप केला आहे. याबद्दल तुम्ही काय सांगा? खावटी योजना, खावटी कर्ज योजना हे त्यांनी मागच्या सरकारने सुद्धा चालवले किंवा 361 कोटी 6 जून 2019ला त्यांनी माफी दिलेली आहे. त्यांना हे सगळं माहिती आहे. परंतु खावटी अनुदान 12 लाख कुटुंबांना देणार म्हटल्यानंतर त्यांना कुठेतरी वाईट वाटतं का काय, मला प्रश्न पडला. आणि म्हणूनच त्यांनी वर्षभर खूप तक्रारी केल्या. असेंब्लीमध्ये माझ्या विरुद्ध अनेक प्रश्न विचारले, अनेक वेळेला आळखाटी आणले. आणि अजूनही त्यांचा खेळ जर असे असेल की बा ही खावटी दिलीच जाऊ नये, तर याच्यासारखं महापाप कोणी करू नये. त्यांनाही विनंती माझी आपल्या माध्यमातून, याच्यात टेंडर प्रोसेस 1/12/2016 शासनानं जो आहे त्यानुसार हे सगळी प्रक्रिया राबवली गेली. आणि कमिटी आहे, सुकाणू कमिटी, त्या कमिटीने निर्णय घेतलेला आहे. तिथे मंत्री नसतात आणि उपमुख्यमंत्री किंवा कोणी मंत्री नसतात. तिथे अधिकारी जे अपर मुख्य सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी आहे. आणि ज्या कमिटीने वेळोवेळी मिटिंगा घेतलेल्या आहे, सगळी प्रोसिजर पूर्णपणे पार पाडलेले. आमचे सचिव असतील, MD असतील, सगळ्यांनी काम चांगलं केलं आहे. परंतु मुद्दाम कोणी जर याला अडथळा आणत असेल आणि ही खावटी होऊ नये असं वाटत असेल तर याच्यासारखं पाप दुसरं नसेल. अशा महामारीच्या कोरोनासारख्या पिरियडमध्ये कोणीही राजकारण करू नये हे आपल्या माध्यमातून त्यांनाही विनंती करतो. सर, याचा अर्थ विरोधी पक्ष नेता ह्या सगळ्या टेंडर प्रोसिजरवर राजकारण करताय असं तुम्हाला माहिती? राजकारण करायचं ठरवलं ना तर माझ्याकडे पण हत्यार आहे. त्यांच्या कालावधीमध्ये फर्निचरसारखे घोटाळे झालेले आहेत. ते हत्यार मी कधी वापरू शकतो, परंतु मला राजकारण करायचं नाही. आणि ते जर राजकारण करत असतील तर त्यांनी सुद्धा समजून घ्यावं की राजकारणासाठी राजकारण करू नका. हा पिरियड फार वाईट आहे. लोकांचा दुवा घेण्याचं काम करा आणि लोकांच्या जीवाशी खेळ खेळण्याचं कोणीही आपण सगळे मिळून, विरोधी पक्ष नेते असतील, सगळेच आपण राज्यकर्ते आहोत, त्यांनी लोकांचा विचार करावा. आणि खावटीमध्ये थोडाफार चुका राहणारच आहे. उशीर झाला ही एक चूक आहे, परंतु आता योग्य वेळेला मिळत आहे. तुम्ही म्हणाल की त्यावेळेला का दिलं नाही, त्यावेळेला तुम्हीच अडथळा आणले, उशीर केला, तुम्हीच उशीर करायला लागला. अनेक गोष्टी आहेत. पण असं खावटीमध्ये तरी कोणी राजकारण करू नये. जे जे मिळेल, आमचे मुख्यमंत्री महोदयांनी रिक्षावाल्यांना, घरेलू कामगारांना, सगळ्यांना पॅकेज दिलेलं आहे. आणि मग ही पॅकेज गरीब जनतेला, आदिवासीला त्यांच्या घरोघरी जात असेल तर काय वाईट आहे. आणि मग याच्यात टेंडर प्रोसेसमध्ये मंत्री कोणी नसतं आणि टेंडर प्रोसेस अधिकाऱ्यांनी केलेले, सुकाणू कमिटीसारख्या कमिटीने केलेलं आहे. याच्यात मला अनेक लोकांनी तुम्ही का बोलत नाही, हे नाही ते नाही,
मी म्हटलं याचं बोलण्यासारखं माझा काय विषय आहे, अजून सुरुवातच नाही आहे, टेंडर प्रोसेस सुरू आहे, मग याचा हो कसा झाला? हो नाहीच आहे ना, अजून सुरुवातच नाही आहे. लोकांना खावटीचं पोचू द्या, त्यातनं मग ठेकेदाराने अजून कोणी काय केलं तर तो वेगळा विषय. पण आतापर्यंत आदिवासी खात्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच तसा आहे की हे सगळे नेहमी घोटाळेच असतात आणि घोटाळे असतात आणि भ्रष्टाचारी असतात. असं काही अनेक मंत्र्यांवर आरोप झाले, त्यावेळेस ते नियम वेगळे असतील, त्यावेळेला काही पद्धती वेगळ्या असतील. आत्ता नियम वेगळे आहेत आणि त्या नियमाप्रमाणे सगळं झालेलं आहे, त्यामुळे कोणीही त्याबद्दल बोलू नये असं मला स्वतःला वाटतं. जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचे प्लॅन देण्यात झाली, जिल्ह्याने चांगले पैसे दिले, स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी पण कबूल केलं की मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या सहयोगामुळे सगळे शक्य झाले. असं असताना विरोधी पक्षाने या सगळ्याच्यावरती परत आरोप प्रत्यारोप केले, यावरती काय सांगा? काय परिस्थिती, खरंच ऑक्सिजन 50% निर्मिती होत आहे जिल्ह्यात की नाही, की काही झालंच नाही आरोग्य यंत्रणेत सुद्धा? एक आहे DPCमधनं आणि तुमचं जे काही आपलं हे जे आहे काय बोलतो CSRमधलं ते प्लॅन नाही आहे. आपत्ती व्यवस्थापनामधनं पैसे आले, त्या आपत्ती व्यवस्थापनामधनं आणि DPCमधलं TDC आपलं हे काय ते आदिवासी योजनेमधनं ह्या दोन विभाग याच्यातनं पैसा खर्च झालेला आहे आणि DPCने तो खर्च केलेला आहे, कोणी व्यक्तीने खर्च केलेला नाही. एखाद्या व्यक्तीने मी कंपनी म्हणून मी दिला असं कोणाचा व्यक्तीचा नाही. आणि याच्यात निश्चितपणे विरोधक मला काय म्हणतात मला माहीत नाही, परंतु कोणीही याच्यातलं श्रेय कोणी घेऊ नये. आणि घेत असताना सरकारने हे काम केलं ह्याचं पक्क आहे आणि सरकार काम करतं. मी पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आणि सगळे म्हणून हे काम करतायत. मग हे सगळं याच्यात विरोधकांनी सुद्धा सगळं तपासूनच बोलावं. कुठेही मला आरोप करताना दिसेल तर कोणी केलंच असेल तर हे तपासून घेणं, त्यांनी सुद्धा तपासून घ्यावं. आणि निश्चितपणे राज्यात 24 एप्रिलला जी कॅबिनेट झाली त्यावेळेला कोल्हापूरचे बंटी पाटील जे आहे, सतीश पाटील, ते म्हणत होते की आम्ही DPCबद्दल एक प्लॅन टाकला आणि असं करता येतं. म्हटलं साहेब तुम्ही आत्ता केलं असेल, आम्ही ऑगस्टमध्येच केला, ऑगस्टमध्ये केला आणि आम्ही आत्ता 3रा प्लॅन टाकतो शहाद्याला. 2 आम्ही आधी ऑलरेडीच केले आणि हे सगळे याच्यातलं खर्च केलेला आहे. आणि हे तेवढंच करायचं. आपल्याकडे पेशंट कमी होते, वाढले तरीसुद्धा आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. आणि निश्चितपणे आम्ही तर असं म्हणतो की जिथे मेडिकल कॉलेज आहे तिथे ऑक्सिजन प्लॅन असलं पाहिजे, परमनंट असलं पाहिजे. याची खूप गरज आहे. खरं तर राज्य सरकारमध्ये सुद्धा अकॅडमीमध्ये सुद्धा आम्ही हा विषय आणला की सरकारचा ऑक्सिजन प्लॅन असला पाहिजे. कुठल्या कंपनीकडनं इकडनं तिकडनं आणण्याची गरज नाही आणि हे सगळं सरकारने असलं पाहिजे. आणि ऑक्सिजन प्लॅन असणं हे काय असं पहिल्यांदा वाटतंय लोकांना. आता लोकांमध्ये जागृती येईल, झाडं लावली पाहिजे, ऑक्सिजन कुठून मिळतो इथपर्यंत हा विषय. आता फार गरज आहे ज्यावेळेला ऑक्सिजनची चोऱ्या सुरू होतात आणि इकडे जे बाबा होते, रस्त्यावर हिसकावत आहे किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटमधनं हिसकावत घेत आहेत, त्याला ऑक्सिजनची काय गरज आहे हे इथल्या म्हणजे सगळ्या दुनियेला सुद्धा काय जंगल वाचवलं पाहिजे. जंगलाबद्दल जे ऑक्सिजन मिळतो तो एक नॅचरल ऑक्सिजन आहे, आर्टिफिशियल आहे, पण हे सुद्धा शुद्ध आहे. म्हणूनच काही लोकांना आपण ते जीव वाचवतो आहे. ऑक्सिजन चं जे काही ऑक्सिजन देत असताना एखादा फक्त बाथरूमला गेला तर बाथरूममध्ये गेल्याबरोबर तिथं बाथरूमच्या जाता त्यांचा मृत्यू झाला. किती याची गरज आहे. मी तर म्हणते की रेमडेसिवीरपेक्षा आहे. रेमडेसिवीर हे फार गरजेपुरतं वापरावं. रेमडेसिवीर असेल, इतर काय CT स्कॅन असेल, हे सगळे गरजेपुरतं वापरावं. डॉक्टरनी सल्ला दिला तर वापरावं. परंतु याच्यात मला असं वाटतं की राजकारण कोणीही करू नये आणि राजकारणासाठी भूमिका कोणी घेऊ नये. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन नर्स सुरू झाले, याबद्दल आपलं काय म्हणायचं? ऑक्सिजन नर्स ते करायचंच आहे ना. शेवटी इनिशिएटिव्ह आपण पुढे करतोच आहे. आपण राज्यात आपण सुरुवात केली चांगले, आपलं आदर्श सगळेच बिझनेस घ्यावा हे तर पक्कच आहे ना. नंदुरबारचा प्रभारीच्या नाशिक आणि कळवणच्या प्रकल्प अधिकाऱ्याकडे आहे. मुळातच तळोदा हा मॅन्डेट आहे, तिथे आयएस अधिकार देणं कंपल्शन आहे. पण नंदुरबार सिटी सारख्या ठिकाणी तिथे कंपल्शन नसताना आपल्या विभागाचा सुद्धा अधिकारी ते दिला जाऊ शकतो. दिले का होतं सर एवढं सगळ्याच्यात? 1-1.5 महिना त्याला सगळं वॅकंट आहे. आपण 4 दिला होता, तोही कोरोना पेशंट झाला आहे.
एक दिला होता नंदुरबारसाठी, तो कोरोना पेशंट आहे. आणि जे 2 आय एस अधिकारी त्यांना आपण हे दिलं होतं. कारण काय होतं, लोकांना म्हणजे प्रशासनामध्ये सुद्धा एक भूमिका झाली. 11 ठिकाणी पूर्वी सेन्सिटिव्ह एरिया म्हणून आय एस देत होतो, पण आता त्याची फार गरज नाही. डिपार्टमेंटमध्ये सुद्धा त्या प्रकारची लोकं कमी आहेत. तळोद्याला आय एस द्यावं, पण नंदुरबारला आय एसची गरज नाही. तरीसुद्धा आता मी याला काय 2-3 ठिकाणी जे चांगले अधिकारी त्यांना थोड्या दिवसातच घेऊन येईल. निश्चितपणे आपल्याकडे ते होणं गरजेचं आहे. संपूर्ण देशात आणि राज्यात आणि आपल्या नंदुरबार जिल्ह्यात आजपासून 18 ते 44 वयोगटांचं लसीकरण सुरू झालं आहे. या बाबतीत काय आव्हान असणार आहे? केंद्र सरकारने 45च्या पुढचं त्यांची जबाबदारी घेतली आणि 18 ते 45 हे राज्य सरकारने सोपवलेलं आहे. आमची कॅबिनेट झाली, त्या कॅबिनेटमध्ये जागतिक पातळीवरनं लसी मागवणं, त्यासाठी ग्लोबल असं जे टेंडर आहे ते त्याचं फ्लॅश होईल, त्याचं मान्यता मिळाली. आणि निश्चितपणे तारीख कधीपासून सुरू होईल, कधीपासून त्या वॅक्सिन येईल आणि मग कधी सुरुवात मी सांगू शकणार नाही, परंतु निश्चितपणे सुरुवातीला 35 ते 45 हा एक पहिला ग्रुप घेतला जाईल, विभाग केले जातील. आणि त्यासाठी विशिष्ट पद्धतीने लोकांमध्ये एकतर हा जो 18 ते 22-23चा वर्ग आहे हा फार सेन्सिटिव्ह असतो आणि समजा वॅक्सिन जर मिळालं नाही तर आंदोलन करते. परंतु निश्चितपणे या सगळ्या वर्गाला आणि हा जो दुसरी लहर जी आहे ही फार डेंजर आहे, तरुणांचा मृत्यू होतो आहे, म्हणूनच आपण तो निर्णय घेतलेला आहे. कॅबिनेटने मान्यता दिली आणि निश्चितपणे 6,000 कोटीचा हा प्लॅन आहे. आणि याचं टेंडर होईल तेव्हा होईल, पण जागतिक पातळीवर मुख्यमंत्री महोदय सगळ्यांशी बोलतात आणि वॅक्सिन मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर, नेमकं आता या सर्व गोष्टींमध्ये 3 प्रकारचे आता टप्पे झालेले आहेत. पहिला टप्पा ज्येष्ठ नागरिकांसाठी झाला, त्यानंतर 45 ते त्याच्यानंतरचा झाला आणि आता 18 ते 44. यामध्ये काही प्रौढसुद्धा सुटलेले आहेत आणि 45च्या मध्ये या तिघांचं खूप मोठं तारंबळ होतं. याबद्दल काय नियोजन असणार? नियोजन झालं आहे, अगदी नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि ग्रुप पाळले आणि माहिती घेऊन म्हणजे रागा लावा लागणार नाही. त्यांना वेबसाईट दिली जाईल, त्याच्यावर त्यांनी विनंती करावी, त्यांची नोंदणी होईल, रजिस्ट्रेशन होईल आणि त्यांना मेसेज दिला जाईल की तुम्हाला एवढ्या वाजता इथे यायचं. सर, सेंटर ते दिलं जाते. खावटी अनुदान योजनेमध्ये काही नागरिक कुटुंबांना डावललं गेलं आहे, म्हणजे तर सरसकट ही योजना द्यावी अशी देखील मागणी होते. यावर एक लक्षात ठेवायचं की पूर्वी खावटी कर्ज होतं त्यावेळेला 78 ते 2013पर्यंत 11 लाख कुटुंबांना दिलं. 11,80,225 कुटुंब व्यक्तींना दिलं. शेवटी कुठे ना कुठे नियम तर पाहावे लागतील ना. सरसकट म्हणजे तुम्हाला कोणाला आमदार मंत्री केसी पाटीलला पण द्यावं का आदिवासी म्हणून? ज्यांच्या घरात बऱ्यापैकी आहे त्यांना सोडावं लागेल ना. शेवटी सरकार तिजोरी पण पाहावी लागेल. आणि एवढ्या मोठ्या संख्येने 12 लाख कुटुंब, एका कुटुंबावर कमीत कमी 5 लोक पकडले तरी किती होते? 25 लाख कुटुंब आहेत महाराष्ट्रामध्ये. आदिवासीमधला सुमारे 25 लाख आहे, त्याच्यातले 12 लाख देतोय. हा मोठा आकडा आहे. हा आकडा सरसकट सगळ्यांना द्यायला लागतो तर काय होईल? राज्य सरकार तिजोरी पण पाहावी लागेल ना. आणि ह्याही वर्षी परत मी काही निधी राखून ठेवलेला आहे किंवा तरतूद करून ठेवले. ज्यांच्या तक्रारी एकदम जे खरोखर सुटला असेल, शेवटी प्रशासन आहे, लोक आहे, काम करताना काय चुका होऊ शकतात म्हणून मी यावर्षी परत निधी ठेवलेला आहे. आणि त्या निधीमध्ये एखाद्या वेळेस खावटी करावी लागली, परत खावटी अनुदान परत करावं लागलं तर करू. पण असं कोणी मला तर तुमचा तो पहिल्यापासून मागणी करणे अशी मागणी रास्ता नाही असं मी म्हणेन. कारण मग सगळे देशभरातले सगळे लोक मागतील. याच्यासुद्धा आता जसं वॅक्सिनेशनमध्ये ज्यांना जो माणूस थोडाफार देऊ शकतो, पैसे देऊ शकतो, त्या माणसाला विकत घ्यायला पाहिजे, त्या पैसे भरून वॅक्सिनेशन करावं असं एक आहे. जो गरीब आहे त्याला पहिले द्यावं. तसं याच्यातसुद्धा आहे की जो गरीब आहे, जास्त आदिम जमाती आहेत, पारधी आहेत, जे सुटलेले आहेत आणि जो हातावर मजुरी करतो, हातावर त्याचं पोट आहे, अशा माणसाला ज्याच्याकडे शेती आहे, थोडंफार पिकलं आहे, मेहनत करत आहेत, त्यांनाही एक सरकारचं द्यावं ही मागणी असं वाटत मला.